मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी चर्चेत असलेले वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यात सीआयडी समोर शरणगती पत्करली। कराड हे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू मानले जात असल्याने या प्रकरणावरून विरोधकांनी मुंडेंवर टीका सुरू केली। या पार्श्वभूमीवर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होती। भाजपचे आमदार यांनी सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे। जिल्ह्यातील इतर मित्रपक्षांचे आमदारही धनंजय मुंडे यांच्या विरोधात मैदानात उतरलेत। त्यामुळे सध्या धनंजय मुंडे यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतल्या सर्वात मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागतंय। मात्र या परिस्थितीमध्येही धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीये। मुंडेंवरील गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार काही भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा होती। मात्र प्रत्येक प्रकरणात उघडपणे आपलं मत मांडणारे अजितदादा या प्रकरणात मात्र पूर्णपणे शांत आहेत। त्यामुळे सध्या त्यांचं मौन विशेष लक्ष वेधून घेत आहे। महत्त्वाचं म्हणजे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणात कोणतीही उघड भूमिका घेतलेली नाहीये। दीपक केसरकरांसारखे नेते शिंदेंची भूमिका अगदी जुजबी शब्दात मांडताना दिसतात। महत्त्वाचं म्हणजे राज्याचं संपूर्ण वातावरण सध्या या प्रकरणाभोवतीच फिरतंय। यामुळे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रकरणात शांत का आहेत, त्यांच्या मौनामागेही कोणत्या खिळी आहेत का, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती। संतोष देशमुख प्रकरण मुंडे बहीण भावानंतर सगळ्यात जास्त अजितदादांच्या पक्षाला गोत्यात आणणार अशी स्थिती होती। मात्र सध्या तरी हे प्रकरण अजूनही अजितदादांपर्यंत आलेलं नाहीये। अजितदादा जसे उघडपणे आपली मतं मांडतात, मात्र बऱ्याच प्रकरणात अजितदादा ठरवून बोलत नसल्याचं निरीक्षण जाणकार नोंदवतात। यामुळे अजित पवार यांना अनेकदा राजकीय गणितं समजून घेत पावलं टाकणारा नेता मानलं गेलं। संतोष देशमुख प्रकरणात त्यांनी मौन बाळगणं हे असंच एक उदाहरण असल्याचं दिसतंय। कारण या प्रकरणात अजितदादा दोन्ही बाजूंकडून अडचणीत येण्याची स्थिती आहे। पहिलं कारण म्हणजे धनंजय मुंडेंचा राजकीय प्रभाव। धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या पक्षातील ओबीसी समाजाचे प्रमुख नेते आहेत। सोबतच पंकजा मुंडे यांची ताकद कमी झाल्यानंतर वंजारी समाजाचं सर्वात मोठं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे पुढे आले होते। अशा वेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतल्यास अजितदादांना एका मोठ्या ओबीसी वर्गाला मुकावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसी मतदारांची मोठी साथ आहे आणि हा पाठिंबा गमावणं पक्षासाठी धोकादायक ठरू शकतं। अजितदादा या संपूर्ण प्रकरणात शांत राहण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचं टाळणं। संतोष देशमुख प्रकरणाला आता जातीय वळण दिलं जातं। काही राजकीय गट हे मुद्दाम मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा भाग म्हणून उभं करतायत। अशा वेळी जर अजितदादांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला तर मराठा समाजाचा राग ओढून घ्यावा लागेल। राष्ट्रवादीच्या एकूणच ताकदीत मराठा समाजाचा वाटा मोठा आहे। एवढंच काय तर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच मराठ्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिलं गेलंय। अशा वेळी मग मुंडेंच्या बाजूने बोलणंही अजितदादांना शक्य नाहीये। यामुळेही मग अजितदादांना पुन्हा या प्रकरणात बोलण्यात अडचण निर्माण झाली आहे। भुजबळांनंतर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी गटातले दुसरे महत्त्वाचे नेते मानले जातात। मात्र सध्या भुजबळांचे अजित पवारांशी संबंध बिघडलेले आहेत। मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेत। महत्त्वाचं म्हणजे ते अजितदादांसोबत राहणार की नाही यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अशा वेळी मग एक ओबीसी नेता नाराज असताना किंवा विरोधात जात असताना दुसऱ्या अजून एका मोठ्या ओबीसी नेत्याला दुखावणं अजितदादांना परवडणार नाहीये। त्यातच हे दोन्ही नेते जर संपले तर ओबीसींचं संपूर्ण नेतृत्व भाजपकडे जाईल आणि अजितदादांचा महायुतीतील रोल अजूनही कमी होईल। यामुळे मग अशा वेळी ओबीसी नेत्यांचं मन सांभाळणं अजित पवारांसाठी अनिवार्य आहे। आणि हेच करत अजितदादा या संपूर्ण संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड प्रकरणात कोणताही स्टँड घेताना दिसत नाहीयेत। इकडे एक उपमुख्यमंत्री शांत असताना दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनीही मौनाचाच पवित्रा स्वीकारलाय। मात्र एकनाथ शिंदेंच्या मौनामागील कारणं वेगळी आहेत। एकनाथ शिंदे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं चित्र आहे। यामागचं पहिलं कारण म्हणजे या प्रकरणात शिंदेंचा कोणताही थेट सहभाग नाहीये। ना त्यांच्या गटातील नेते यामध्ये आहेत, ना शिंदेंच्या मार्फत कोणती मध्यस्थी चालली आहे। त्यातच राजकीयदृष्ट्या पाहिल्यास भाजपचे सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे असा सरळ वाद चालू आहे, ज्यात शिंदेंना एंट्री करण्यासाठी स्कोपच नाहीये। यामुळे या प्रकरणात शिंदेंनी शांत राहणं पसंत केलंय। एकनाथ शिंदेंना या संपूर्ण प्रकरणात एंट्री करण्याचा मार्ग होता तो म्हणजे मराठा चेहरा म्हणून। शिंदेंना मराठा चेहरा म्हणून ओळखलं जातं, परंतु या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धस आणि इतर नेत्यांमार्फत मराठा नेत्यांचा संपर्क ठेवलाय। त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनात याआधी एकनाथ शिंदे गटाचे नेते दिसत होते, मात्र संतोष देशमुख प्रकरणात भाजप नेते जरांगेंशी स्टेज शेअर करताना दिसलेत। त्यामुळे शिंदेंना प्रकरण हाताळण्यासाठी फारसा वाव मिळालेला नाहीये। यासोबतच सध्या हे प्रकरण धनंजय मुंडेंच्या माध्यमातून अजित पवारांच्या दाराशी जाऊन पोहोचले। अशा वेळी शिंदेंनी वेट अँड वॉचची भूमिका घेत अजितदादांना हे प्रकरण निस्तरण्यास सांगितल्याचं बोललं जातंय। थोडक्यात दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यातल्या या महत्त्वाच्या प्रकरणात शांत बसलेत। यामुळे अजितदादा हे कंपल्शनमुळे
तर एकनाथ शिंदे कोणताच वाव नसल्यानं शांत आहेत। मात्र हे असं अंग काढून घेणं या नेत्यांच्या पथ्यावर पडेल की येत्या काळात त्यांची किंमत त्यांना चुकवावी लागेल हे पाहण्याजोगं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।